नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मेंटल हॉस्पिटल रोड ठाणे वेस्ट येथे गौराई किचन म्हणून एक फेमस इकडे छोटंसं किचन आहे. त्याच्याबद्दल जरा आज तुम्हाला मला माहिती द्यायची आहे. आणि चिकन, मटन तसंच व्हेजसाठी हे छोटंसं आहे दुकान, पण खूप फेमस आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी ख्याती गौराई किचन म्हणून आहे. तर आपण आता पाहूया त्यांच्याकडे अजून काय काय आयटम आहे. आपल्यासमोर आता हे दादा बसले आहेत. त्यांनी नॉनव्हेज थाळी घेतली आहे. तर त्यांना आपण विचारूया जेवणाची टेस्ट कशी आहे. दादा, जेवणाची टेस्ट कशी वाटते तुम्हाला? साहेब एक नंबर आहे. झणझणीत तिखट पण आहे. पण एक नंबर आहे. तर आम्हाला पाहिजे असेल तर आम्ही तुमचा नंबर द्या चिकन थालीचा. पार्सल पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला फोन करू. घरी आपण तुम्हाला जीपे किंवा कॅश देऊ. जेवणाची टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे. एक नंबर. एक नंबर. आता तुम्ही काय घेतलं जेवायला? आम्ही जेवण घेतलं आहे चिकन थाली. चिकन थाळी म्हणजे एकदम बेस्ट आहे जेवण. एक नंबर. ठीक आहे, धन्यवाद. दादा, आपण व्हेज थाळी घेतलेली आहे. जेवणाची टेस्ट कशी वाटते तुम्हाला? छान. छान आहे. किती दिवसापासून येत आहे? 3 महिने 3 महिने 3 महिने कंटिन्यू इकडे. कंटिन्यू. छान. त्याच्यानंतर दादा, आपण काय घेतलं? अंडा करी. काय म्हणतो? अंडा करी घेतली. हो, आज अंडागिरी घेतली. टेस्ट कशी अंडा करी? एक नंबर. खूप एकदम अतिशय मस्त एकदम. आणि हायजेनिक. मला 1 वर्ष झालं, 11 महिने मी दररोज दुपारचं जेवण इथंच करतो. हा पूर्ण लाईनमध्ये रेस्टॉरंट्स आहे. फक्त तिथं म्हणजे ह्या आपला घरगुती सारखं आईसारखं जेवण इथं भेटतं. आम्ही PG साठी आलेले आहे, तर आम्हाला घरची आठवण येत नाही हा जेवण जेवल्यामुळे मावशीचं. तर खूप अतिशय खूप चांगलं जेवण. या भाऊंनी आता जी माहिती दिली की आईच्या हातचं जेवण जसं आपण जेवतो तसं जेवण त्यांना भेटत आहे. आनंदाची गोष्ट आहे, खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आता हे पण एक दादा आपल्यासोबत जेवायला इथे बसले आहेत. त्यांनी अंडा करी घेतलेली आहे. त्यांना जरा विचारू किती दिवसापासून येत आहेत आणि जेवणाची टेस्ट त्यांना कशी वाटते. दादा, किती दिवसापासून येत आहे? मी आता इथं 11 महिन्यापासून येतो. 11 महिने. हां, पहिले अलिबागला होतो. त्यानंतर माझी इथं ठाणे येथे बदली झाली. पण गौराईमध्ये मी आतापासून पहिल्यापासून दुपारी जेवण मी इथंच करतो. एकदम छान जेवण आहे. तेचदार, लज्जतदार, स्वच्छता आहे, सगळं आहे. किचनमध्ये स्वच्छता आहे. शेवाळी चांगली दिली जाते. म्हणजे आपण तेच बघतो, किचनमध्ये स्वच्छताही असायलाच पाहिजे. हो, असायलाच पाहिजे. एकदम छान म्हणजे एकदम स्वच्छता आहे. घरच्यासारखं जेवण तुम्हाला इथे जेवण मिळतं. आहे. हो, हे स्वच्छता ही चांगली आहे. तर मित्र बघितलं, आता आपण जेवढ्या पण लोकांना विचारलं इकडे प्रत्येकाचा रिव्ह्यू चांगला आलेला आहे. तर माझ्या मते आपण पण एकदा या गौराई किचनला नक्कीच भेट द्या. आणि गौराई किचन हे स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. शिवाय इथे ज्ञानसाधना कॉलेज आणि मेंटल हॉस्पिटल हा परिसर एकदम फेमस आहे. तसंच गौराई किचन हे सुद्धा या सर्वांच्या सांगण्यावर मला तरी असं वाटतं खरोखरच फेमस आहे. नक्कीच याला चांगली कमेंट्स करा आणि यांच्याकडे जास्तीत जास्त कस्टमर यायला पाहिजेत अशी कमेंट्स करा. धन्यवाद. या गौराई किचनच्या सर्व ताई आपल्यासोबत जरा बोलतील. यांच्याकडे काय काय आयटम बनतात आणि कसं काय ते बनवतात. ताई, आपल्याकडे आयटम काय काय बनतात ते जरा सांगाल? व्हेज, नॉनव्हेज,
नॉनव्हेजमध्ये चिकन, अंडा करी, मच्छी फ्राय, मच्छी करी, मटण पण असतं. आणि व्हेजमध्ये भाज्या सर्व प्रकारच्या आहेत. ओली भाजी, सुकी भाजी. बाकी नाश्त्यामध्ये उपमा असतो, पोहे, काय परत हे मिसल पाव असते, साबुदाणा खिचडी असते. साधारणतः दुकान आपलं चालू किती वाजता होतं सकाळी? सकाळी 8ला उघडतो. 8 ते संध्याकाळी. संध्याकाळी आता 10 10 10 आणि इथे तुमच्याकडे कस्टमर जे येतात हे साधारणतः किती असतात? 100च्या पुढे असते. 100. हां. आणि नॉनव्हेजचा जो आयटम तुम्ही बनवता तर नॉनव्हेजचा आयटम बनवता तर ही मच्छी वगैरे जे तुम्ही घेता, चिकन वगैरे, हां. हे रोजच्या रोज घेता की कसं काय? रोजच्या रोज घेतो. म्हणजे रोजच्या रोज तुमच्याकडे हो, फ्रेश हो, येतं? रोजच्या रोज फ्रेश असतं. आणि साधारणतः व्हेजच्या थाळीचा रेट काय आहे आपल्याकडे? 80 रुपये. 80 रुपये. हां. आणि चिकनचा 130. 130 रुपये. 130. हां. आणि अंडा करी वगैरे 100 रुपये. 100 म्हणजे नाश्त्यापासून संध्याकाळच्या हो, जेवणापर्यंत सगळी आपल्याकडे व्यवस्था आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं तर आपल्याकडे व्हेजपासून नॉनव्हेजपासून म्हणजे सुरुवातीच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे यांच्याकडे सुविधा आहे. हा आता आपण पाहत आहोत मेंटल हॉस्पिटल परिसराचा रोड आहे आणि इथून अवघ्या काही पावलांवरच गौराई किचन हे सुंदर असं हे छोटंसं दुकान, छोटंसं किचन म्हणायला हरकत नाही आहे, एकदम छान असं. आणि हाच रोड पुढे ठाणा स्टेशनला जातो. तर पुन्हा एकदा नक्की भेट तुम्हाला द्यायची आहे गौराई किचनला.